आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी 21 जुलै पासून सुरू होत आहे. ते येत्या 21 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नवीन अहवालानुसार यंदा भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 70 ते 80% घट झाली आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे व्हिसा अपॉइंटमेंट स्लॉट्स उपलब्ध न होणे तसेच व्हिसा नाकारण्याच्या घटनांमध्ये झालेली मोठी वाढ हे आहे. चीननं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवाद विरोधातली एकजूट बळकट करण्याचं आवाहन केलंय. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा गट रेसिडन्स फ्रंट पहलगाम हल्ल्यामागे होता. या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीननं ही प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायल आणि सिरियामध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याचं तुर्कीमधले अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरॅक यांनी आज सांगितलं. इस्रायलनं सिरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धबंदी घोषित झाली आहे. दरम्यान आपले हल्ले ड्रूज या अरब धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचं रक्षण करण्यासाठी होते असा दावा इस्रायलनं केलाय. अमेरिकेच्या पूर्व लॉस एंजेलिस मधील एका प्रशिक्षण केंद्रात काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागातील 3 अनुभवी अधिकारी ठार झाले. स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र 1857 मध्ये या विभागाची स्थापना झाल्यापासून ही मोठी दुर्घटना असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे गेल्या 24 तासांत किमान 63 जणांचा मृत्यू झाला असून पाकिस्तान सरकारनं ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. रावळपिंडी शहरात जोरदार पाऊस झाल्यानं नुल्ला लेह येथे अचानक पूर उद्भवलाय. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगानं सुरू आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलंय. भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंधांचं समर्थन करत नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं काल स्पष्ट केलंय. गुजरातच्या वाडीनार इथं रॉसनेफ्टच्या रिफायनरीवर युरोपीय संघानं घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही भूमिका स्पष्ट मांडली आहे. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 माओवादी ठार झालेत. राज्याचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार माओवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी काल दुपारी अबुझमाडच्या जंगलात कारवाई केली आहे. देशातल्या प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय. 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालच्या भूमीनं अनेक महत्त्वाच्या व्यक्ती देशाला दिल्यात. ही भूमी प्रेरणादायी आहे. पोलाद उद्योगाची भूमी असलेला हा भूभाग एकेकाळी रोजगार निर्मितीचं केंद्र होता अशा शब्दांत पंतप्रधानांनी पश्चिम बंगालचा गौरव केलाय. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप यावर्षी तयार केली जाईल असं जाहीर केलं. हैदराबाद इथं केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या 85व्या स्थापन दिन समारंभात ते बोलत होते. देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं म्हणजेच IICTचं उद्घाटन काल मुंबईत झालंय. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारात उभारलेल्या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलंय. विधान भवनात झालेल्या हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतिमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितली.
भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी FIDE जागतिक करंडकच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. त्यामुळे भारत या स्पर्धेच्या अंतिम 8 टप्प्यात 4 खेळाडू असलेला पहिला देश बनलाय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.